आता पुढचा शैक्षणिक आयोग येतो थॉमस रॅली आयोग. ठीक आहे, हा कालखंड येतो लॉर्ड कर्झनचा कालखंड आहे. लॉर्ड कर्झन 1898 ते 1905चा कालखंड आहे. यांच्याच कालखंडामध्ये 1902ला थॉमस रॅलीच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, त्या आयोगालाच थॉमस रॅली आयोग म्हणायचे. आणि या आयोगाने केलेल्या शिफारशी जी आहे या शिफारशी पुढे कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्या कायद्यालाच नाव देण्यात आलं विद्यापीठ कायदा. त्यामुळे विद्यापीठ कायद्यातल्या शिफारशी वेगळ्या होत्या, ह्या वेगळ्या आहे असं काही समजू नका. यालाच मग विद्यापीठ कायदा म्हणा 1904चा किंवा थॉमस रॅली आयोगाच्या शिफारशी म्हणा. आलं लक्षात, दोन्ही अर्थानं या ठिकाणी हे लागू होतं. मग आता विद्यापीठ कायदा म्हणजे विद्यापीठीय शिक्षणावरती भर दिला होता, उच्च शिक्षणावरती भर दिला होता. कोणत्या आयोगानं कोणत्या शिक्षणावर भर दिला हे लक्षात घ्यावं लागेल. प्राथमिक शिक्षणाबद्दल भर दिला, उच्च शिक्षणाबद्दल भर दिला, माध्यमिक शिक्षणाबद्दल भर दिला, व्यावसायिक शिक्षणाबद्दल भर दिला असं लक्षात घ्यायचं असतं. तर यामध्ये या आयोगानं जे काही शिफारशी केलेल्या आहे यातली पहिली शिफारशी उच्च शिक्षणावर भर आहे. आता म्हणजे विद्यापीठ कायदा म्हणतो आपण त्याला, म्हणजे उच्च शिक्षण दिलं जातं विद्यापीठामध्ये. तर उच्च शिक्षणावर भर असावा, संशोधक निर्माण व्हावेत, संशोधन काहीतरी व्हावं, यातून या ठिकाणी औद्योगिकरणाला गती यावी, या पाठीमागचा तो हेतू होता. म्हणून उच्च शिक्षणावर भर देण्याची शिफारस केलेली. नंबर 2, वैज्ञानिक आणि तार्किक विचारावर आधारित शिक्षण असावं. म्हणजे प्रत्येक शिक्षण जे आहे ते कार्यकारण भावावरती आधारित असलं पाहिजेत, एकमेकांशी काहीतरी संबंध असला पाहिजेत, चमत्कार वगैरे या ठिकाणी अशा प्रकारचे शिक्षण नको आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारित शिक्षण असलं पाहिजेत. लक्षात, म्हणजे या ठिकाणी मूळ आपलं समस्या समजल्या पाहिजेत, त्या समस्याकरता पुरावे जमा करता आले पाहिजेत. पुरावे जमा करून एक अभ्युपगम हायपोथेसिस मांडला गेला पाहिजेत. त्याच्यानंतर त्या हायपोथेसिसच्या आधारे पुरावे जमा करून या ठिकाणी त्याचं सिद्ध करता आलं पाहिजेत आणि त्याचं सामान्यीकरण करून या ठिकाणी जनरलायझेशन करता आलं पाहिजेत. तर या पद्धतीनं या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या शिक्षणाच्या पद्धती डेव्हलप केल्या पाहिजेत आणि तार्किक विचारावरती आधारित शिक्षण असलं पाहिजेत. कुठल्या घटनेच्या पाठीमागे कटलं तरी तर्क असतो, तर तर्क लावण्याच्या पद्धती इथं डेव्हलप करता आल्या पाहिजेत. म्हणून तार्किक विचारावर आधारित शिक्षण असावं. तर या पद्धती या ठिकाणी सूचित करण्यात आलेले. त्याच्यानंतर आहे खाजगी महाविद्यालयांवर विद्यापीठाचं नियंत्रण असावं. आता या कालखंडात जर बघितलं आपण तर खाजगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती आणि या विद्यार्थी संघटनेच्या पाठीमागं त्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांचं डोकं होतं, कारण हेच या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीला गती देण्याचे काम करत होते. त्यामुळे इंग्रज सरकारच्या लक्षात आले विद्यार्थ्यांच्या वाढत्या चळवळी आपल्याकरता धोकादायक आहे, त्या कमी करायच्या असतील तर साहजिकच आहे की या ठिकाणी या खाजगी महाविद्यालयांवरती आपलं नियंत्रण बसवणं गरजेचं आहे. म्हणून विद्यापीठाअंतर्गत हे खाजगी महाविद्यालय आणण्यात आले, त्यांचा पगार विद्यापीठातून द्यायला सुरुवात झाला आणि त्याच वेळेस घोषित केलं की तुमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या संघटना असतील किंवा इंग्रजांच्या विरोधात काही हालचाली होत असेल तर आम्ही तुमचा पगार रोखू. त्यामुळे साहजिकच आहे इथून पुढं प्राध्यापकांवरती कडक नियंत्रण बसवण्यात आली आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या संघटना बंद करण्यासाठीचे प्रयत्न इंग्रज सरकारनं करताना दिसतात. तर अशा पद्धतीनं खाजगी महाविद्यालयांवरती विद्यापीठाचं नियंत्रण बसवण्याची तरतूद आहे. आणि शेवटची तरतूद उच्च शिक्षण मातृभाषेतून असावे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अगोदरची तरतूद होती मातृभाषा आणि इंग्रजीतून शिक्षण असावं, पण एक्झॅक्टली ती समजत नव्हते की कोणत्या टप्प्यावरती हे शिक्षण दिलं जायचं. आता यांनी क्लिअर कट सांगितलं की पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण हे इंग्रजीतून असावं आणि जे काही उच्च शिक्षण आहे विद्यापीठीय जे शिक्षण आहे हे शिक्षण मातृभाषेतून असावं, जेणेकरून या ठिकाणी तुमची मातृभाषा लिपी वगैरे टिकून राहावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर उच्च शिक्षणाची शिफारस मातृभाषेतून केलेली हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हा झाला थॉमस रॅली आयोग. पुढचा येतो सॅडलर आयोग, 1917चा आयोग आहे आणि 17चा कालखंड म्हणजे आपल्याला माहिती आहे लॉर्ड चेम्सफोर्डचा कालखंड आहे. लॉर्ड चेम्सफोर्डचा कालखंड येतो. ठीक आहे, आणि या आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत या 3-4 शिफारशी महत्त्वाच्या आहेत. पहिली शिफारशी शालेय शिक्षण 12 वर्षाचे असावे. ठीक आहे, ही पहिली शिफारस आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की 12 वर्ष शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण 3 वर्षाचे. थोडक्यात हा आकृतिबंध आहे. शिक्षणामध्ये आकृतिबंधाला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं बघा. ठीक आहे,
आता हा आकृतिबंध सांगतो 12+3. आता सध्याचं जर बघितलं आपण, सध्याचा कोठारी आयोगाने शिफारस केलेला आकृतिबंध आहे 10+2+3. म्हणून 5वी ते 12वीच्या दरम्यानचं कोणतंही पुस्तक तुम्ही काढा, पहिलं पान बघा, तिथं जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनामध्ये सुरुवातीला सांगतात हा अभ्यासक्रम 10+2+3 या आकृतिबंधावर आधारित आहे. तर थोडक्यात आकृतिबंध म्हणजे काय, या ठिकाणी कुठल्या वर्षाचं शिक्षण शालेय शिक्षण असलं पाहिजे, कोणतं शिक्षण उच्च शिक्षण असलं पाहिजे. सध्या 10+2+3, 10 वर्षाचं शालेय शिक्षण, 3 वर्षाचं उच्च शिक्षण आणि मधल्या 2 वर्षाचं या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण असं ठरवण्यात आलेलं आहे. तर या समितीनं शिफारस केली होती 12+3, म्हणजे 12 वर्षाचं शालेय शिक्षण असलं पाहिजेत आणि 3 वर्षाचं उच्च शिक्षण असलं पाहिजेत. मग याचा अर्थ काय घ्यायचा, 12 वर्षापर्यंत अभ्यासक्रम सोपा असला पाहिजेत, पुढच्या 3 वर्षाकरता अभ्यासक्रम थोडा अवघड असला पाहिजेत. ठीक आहे. 12 वर्षापर्यंत जे काही मुलं आहे जे काही प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, या शिक्षणाचा अध्यापनाच्या पद्धती वेगळ्या असल्या पाहिजेत आणि उच्च शिक्षणासाठीच्या वेगळ्या असल्या पाहिजेत. जसं डेमॉन्स्ट्रेशन पद्धत किंवा कथन पद्धतीचा वापर केला जावा आणि उच्च शिक्षणामध्ये व्याख्यान पद्धतीचा अवलंब केला जावा. ठीक आहे. त्यानंतर शालेय शिक्षणाचं जे काही एलिजिबिलिटी राहील शिकवणाऱ्यांची ती वेगळे असले पाहिजेत, उच्च शिक्षणासाठीचे वेगळे असले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ यांचा पगार पण या ठिकाणी याच्यावर ठरवला जात असतो. तर या पद्धतीनं हा आकृतिबंधाची पद्धत आहे. तर आकृतिबंध जे आहेत ह्या आकृतिबंध या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. म्हणून यांनी सांगितलं शालेय शिक्षण 12 वर्षाचे आणि उच्च शिक्षण 3 वर्षाचे असावे. थोडक्यात आकृतिबंध 12+3 असावा अशी ही तरतूद सांगते. नंबर 3ची तरतूद आहे व्यावसायिक शिक्षणावर भर द्यावा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आता पोपटपंची करणारं शिक्षण असावं, तर पोटापाण्याचं प्रश्न सोल्युशन करणारं शिक्षण असावं. म्हणून व्यावसायिक शिक्षणावरती भर देण्याची शिफारस केलेली. मग इथून पुढे इंजिनिअरिंग कॉलेजेस असू द्या, पॉलिटेक्निकचे कॉलेजेस असू द्या, ITI असू द्या, लक्षात. तर ह्या पद्धतीनं शिक्षणाच्या पद्धती विस्तारत गेलेल्या आहेत. तर व्यावसायिक शिक्षण म्हणायचं आपण त्यांना. ठीक आहे. आणि शेवटची तरतूद आहे प्राथमिक शिक्षण प्रांताकडे असावे. म्हणजे नेमके काय आहे की यांनी सांगितलेलं आहे की केंद्र सरकारकडे सगळी जिम्मेदारी नको शिक्षणाची, त्यातलं काही शिक्षण प्रांताकडे पण दिलं जावं. ते यातलं प्राथमिक शिक्षण दिलं होतं प्रांताकडे. ठीक आहे. उच्च शिक्षण केंद्र सरकारच्याच अधिकाराखाली ठेवलं होतं. आता इथून पुढं हे प्रांताकडे देण्याचा परिणाम काय झाला की एखाद्या प्रांतातला मुख्यमंत्री चांगला असेल तर तो शिक्षणावर भर देत होता. एखाद्याला वाटत होतं की शिक्षणावरती पैसा खर्च करून उगं वेस्टेज घालण्याचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांनी ते शिक्षणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होतं. त्यामुळे ज्यांनी लक्ष दिलं तिथे साक्षरता वाढली, तिथल्या समाजाचं उत्पन्नही वाढायला सुरुवात झालं. ज्यांनी दुर्लक्ष केलं तिथे निरक्षरता वाढली, पुढच्या पिढीचं उत्पन्नही हळूहळू कमी होऊन गेलेले. तर त्यामुळं पुढच्या आयोगाचे हे लक्षात आलं आहे, म्हणून पुढच्या आयोगानं ही शिफारस मग सुईची करून घेतली. तर या पद्धतीनं या सॅडलर आयोगाच्या या शिफारशी लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. आता पुढच्या आयोगाकडे जो पुढचा आयोग आहे हंटर आयोग, 1929चा आयोग आहे. आणि हा जो कालखंड येतो लॉर्ड आयर्विनचा कालखंड आहे. ठीक आहे. लॉर्ड आयर्विननं या शिफारशी केलेल्या आहेत. म्हणजे लॉर्ड आयर्विननं या कालखंडात नेमलेल्या हार्टोग आयोगानं शिफारशी केलेल्या आहेत. मग यांच्या 2-3 शिफारशी महत्त्वाच्या आहेत लक्षात घेण्यासारख्या. त्यातली पहिली आहे प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे. ठीक आहे. म्हणजे अगोदरच्या आयोगाने सांगितलं तर प्राथमिक शिक्षण हे प्रांताकडे असलं पाहिजेत. आता याने सांगितलं की नको, भारतभरात समान शिक्षण पोहोचवलं जात नाही, त्यामुळं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण केंद्राची जिम्मेदारी असली पाहिजेत. वाटलंच उच्च शिक्षण तुम्ही राज्याकडे द्या, पण प्राथमिक शिक्षणाला या ठिकाणी राष्ट्रीय महत्त्व दिलं जावं, याचा अर्थ ते केंद्र सरकारची जिम्मेदारी असावी. अशा प्रकारची ही शिफारस आहे. नंबर 2 सांगितलं की SSC परीक्षेवर भर द्यावा. SSC. ठीक आहे. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. आजही आपण म्हणतो 10वीला SSC, तर इथून पुढे हे नाव पडलं 10वीला SSC. आता SSCवर भर द्यावा म्हणजे काय, थोडक्यात यांचं म्हणणं होतं की उच्च शिक्षणासाठी सरसगट सगळ्यांना पास करून पाठवू नका. उच्च शिक्षण हे संशोधन निर्माण करण्यासाठी आहे, संशोधन करण्यासाठीचं शिक्षण आहे, संशोधक निर्माण करण्यासाठी शिक्षण आहे. म्हणून प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेल्याच मुलांना वरती पाठवा, जेणेकरून तिथून काहीतरी शोध लागेल, संशोधन होईल आणि औद्योगिकरणाला आणखीन गती देता येईल. म्हणून सगळ्यांना उच्च शिक्षणासाठी न पाठवता कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या मुलांनाच वरती पाठवावं आणि यासाठी मग 10वीच्या परीक्षेवरती जास्त भर द्यावा. म्हणून या ठिकाणी 10वीच्या परीक्षेला नाव पडलं मग SSC. मग आता भर द्यावा म्हणजे काय, इथं पासिंगचा जो रेशिओ आहे 50% ठेवण्यात आला आहे प्रत्येक विषयाचा.
मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, विज्ञान असू द्या, गणित असू द्या, ठीक आहे. तर यांचा पासिंगचा रेशो ठेवला 50%. आणि एक विषय जरी गेला तर सगळे विषय पहिल्यापासून देण्याच्या पद्धती सुरू केल्यात. त्यामुळे इथं 10वीचं पास होणे म्हणजे पेपरला नाव येणे, फोटो येण्याचा प्रकार राहायचा. कारण तुरळक मुलं पास व्हायचे. एक तर 10वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या कमी कमी होत जायची. कारण स्थगिती आणि गळतीमुळं जवळपास 90% मुलं मागच गळून जायची. आणि बाकीच्यामध्ये 90% मुलं या ठिकाणी मग उरलेल्या 10% मुलांमधले 90% मुलं 10वीला गळून जायचे. लक्षात, म्हणजे उगं बोटार मोजणे इतके मुलं 10वी पास व्हायचे. इतकी कठीण पेपर तो त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर हे 10वीच्या परीक्षेवर भर देण्याची ही शिफारस आहे. त्याच्यानंतर 8वी नंतर आवडीनुसार व्यावसायिक शिक्षण दिले जावे. ठीक आहे, 8वी नंतर आवडीनुसार व्यावसायिक शिक्षणाची शिफारस आहे. म्हणजे व्यावसायिक शिक्षण द्यावे, पण जोपर्यंत तुमचं शरीर धष्टपुष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या वस्तू हँडल करू शकत नाही. म्हणून पहिली बसून व्यावसायिक शिक्षण देण्याच्या ऐवजी 8वी नंतर द्यायची. आणि 8वी नंतर सुद्धा आवड असेल तरच द्या. ज्या शिक्षण संस्थेकडे तशा प्रकारची सुविधा असेल तर त्यांनी द्यायला हरकत नाही. म्हणून आवडीनुसार शिक्षण देण्याची शिफारस केलेली. ही शिफारस पुढं कोठारी आयोगानं पण केलेली आणि सध्या ही शिफारस लागू पण आहे. ठीक आहे, तर या 3 शिफारसी हार्टोग आयोगाच्या लक्षात ठेवा. आयर्विनच्या कालखंडातला आयोग होता, 30ला या सगळ्या शिफारसी लागू होताना दिसतात. आणि ब्रिटिश कालखंडातला सर्वात शेवटचा आयोग आहे तो सार्जंट आयोग, जो 1944 मध्ये नेमला गेलेला आहे. ठीक आहे, तर या आयोगाच्या या 2-3 शिफारसी लक्षात घेण्यासारख्या आहे. आता हा सार्जंट आयोगाचा कालखंड म्हणजे लॉर्ड वेवेलचा कालखंड आहे हा. ठीक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. या कालखंडात शिक्षणाबाबत शिफारशी करण्यासाठीचा आयोग आहे. पहिली शिफारशी 6 ते 14 वर्षे वयाच्या मुलांना निःशुल्क आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण असावे. ही अतिशय महत्त्वाची शिफारस आहे. यांनी शिफारस केली होती की या वर्गातल्या मुलांना निःशुल्क आणि मोफत शिक्षण असले पाहिजेत. पण ही तरतूद इंग्रजांच्या कालखंडात लागू झालीच नाही. नंतर 1946ला भारतीय राज्यघटना समिती स्थापन झाली. या समितीनेसुद्धा ही तरतूद उचलून घेतली आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये तरतूद टाकून दिली. लक्षात, मग सुरुवातीला भारतीय राज्यघटनेतल्या कलम 45 मध्ये तरतूद टाकली अशी नाशीच की निःशुल्क आणि सक्तीचे 6 ते 14 वर्षीय वयाच्या मुलांना शिक्षण दिले जावेत. पण मार्गदर्शक तत्व आपल्याला माहिती आहे 35 ते 51च्या कलमादरम्यान आहे. आणि 38 ते 51 दरम्यानचं हे तरतुदी येतात. आता यामध्ये तुम्हाला हेही माहिती आहे की याला कायदेशीर संरक्षण नाही आहे. त्यामुळे साहजिकच केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं लागू करावंच अशा प्रकारचं बंधन पण नाही. म्हणून या ठिकाणी सरकारनं काही ही शिफारस लागू केलीच नाही. त्याच्यानंतर मग या ठिकाणी लक्षात आलं आहे की एक नवं शैक्षणिक जे धोरण होतं 86चं, या धोरणामध्ये ठरवण्यात आलं आहे की 2000पर्यंत प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करावं. पण 2000पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालंच नाही. आणि नंतर मग सरकारच्या लक्षात आलं आहे की प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना 2002मध्ये 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि या 86व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी 6 ते 14 वर्षे वयाच्या मुलांना निःशुल्क आणि सक्ती शिक्षणाची जी तरतूद कलम 45 मध्ये होती इथून उचलली आणि ती कलम 21A मध्ये टाकण्यात आली. लक्षात, म्हणजे मार्गदर्शक तत्वातून उचलली आणि मूलभूत अधिकारामध्ये टाकण्यात आली. आता मूलभूत अधिकाराला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे याबद्दल आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो. आणि म्हणून केंद्र सरकारनं मग आता या मुलांसाठीचा खर्च करायला सुरुवात केली. आणि याच्याबाबतचा मग पुढं कायदा करण्यात आला. त्याला RT ॲक्ट म्हणतो आपण, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. आणि हा कायदा 2009 एप्रिलपासून लागू होतो. तर अशा पद्धतीनं RT ॲक्ट या ठिकाणी या कलमाअंतर्गत दुरुस्ती करून करण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीनं आज सध्या 6 ते 14 वर्षे वयाच्या मुलांना निःशुल्क आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. एखादा मुलगा या वयोगटातला निरक्षर राहू नये याकरता त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र साखर शाळा असेल, 2-4 मुलांसाठी या ठिकाणी रात्रशाळा असेल, लक्षात, वस्ती शाळा असेल, अशा प्रकारच्या शिक्षण संस्था आपण जागोजागी स्थापन केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावा. 4 सूड आयोगाने शिफारस केली होती शिक्षण विभाग स्वतंत्र असावा, परंतु शिक्षण विभाग गृह मंत्रालयाअंतर्गत स्थापन केला होता. आता यांनी शिफारस केली की नाही,
गृहमंत्री हा शैक्षणिक क्षेत्रातला नावाजलेला असेलच याची गॅरंटी नाही, म्हणून शिक्षण विभाग स्वतंत्र असून शैक्षणिक क्षेत्रातला व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त करावा. आलं लक्षात. म्हणून मग गृह मंत्रालयाअंतर्गत असलेला विभाग बाजूला काढण्यात आला आणि स्वतंत्र करण्यात आला, ज्याचा प्रमुख मग शिक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे, जो शैक्षणिक क्षेत्रातला असेल. पण आजच्या कालखंडात असं काही राहिलंच नाही. एखादा मंत्री नियुक्त करताना तो शिक्षण विभागातला असलाच पाहिजे असंही काही बंधन नाही. तर त्यामुळे साहजिकच ही शिफारस 45ला लागू झालेली आहे. ठीक आहे. तर 1945 पासून हा विभाग स्वतंत्र झालेला आहे. आणि शेवटची तरतूद आहे आधारभूत शिक्षण असावे. म्हणजे थोडक्यात काय, लिहिता वाचता येणारं शिक्षण असलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टीचं ज्ञान असणारं शिक्षण असलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला वाचनावरती लिखाणावरती भर दिला जावा. त्याच्यानंतर जे काही अंकमोड असेल, आकडेमोड असेल व्यावहारिक जीवनामध्ये, ती तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरती भर देणारे शिक्षणाची शिफारस आहे. यालाच म्हणायचं आधारभूत शिक्षण. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं हा सार्जंट आयोग येत असतो. हा ब्रिटिश कालखंडातला सर्वात शेवटचा आणि सर्वात काय म्हणतो आपण त्याला चांगल्या शिफारशी करणारा शेवटचा एक महत्त्वाचा आयोग आहे. ठीक आहे. मग याच्यावर आधारित प्रश्न कसे ते लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे, टिंबटिंबला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटला जाते. मग आपण आत्ताच बोललो होतो वूडचा खलिता आहे, कारण हा ब्रिटिश कालखंडात जेवढे आयोग स्थापन केले त्यातला सर्वात मोठा आयोग हाच आहे आणि याच्याच नेतृत्वाखाली बऱ्याच शिफारशी केलेल्या आहे. यालाच मॅग्ना चार्ट ऑफ इंडिया किंवा वूडचा खलिता असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे. नंबर 2 आहे, कर्जनकालीन रॅले आयोगाचा संबंध टिंबटिंबशी होता. रॅले आयोग हा शिक्षणाबाबतचा आयोग आहे, पण आता इथे शिक्षणाबाबत 3 शिफारशी हा नाही आहे. लक्षात. पण मग आता तो माध्यमिक शिक्षणाबाबत आहे, प्राथमिक आहे की उच्च शिक्षण आहे. तर आपल्याला माहिती आहे की रॅले आयोगाच्या आधारे पुढे विद्यापीठ कायदा झाला आणि विद्यापीठाचा संबंध उच्च शिक्षणाचा आहे, म्हणजे उच्च शिक्षणाशी संबंधित आयोग आहे असं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नंबर 3, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित होता? आत्ताच घेतलेला मुद्दा आहे आपण. ठीक आहे. हा विद्यापीठ कायदा कधीचा आहे? ते 1904चा आहे, लॉर्ड कर्झनच्या कालखंडातला आहे. म्हणजे प्रश्न आता तोच प्रश्न उलटा करून घेतला. अगोदर राज्यसेवेला होता, आता STला आला तो. ठीक आहे. हे अगोदर राज्यसेवा मुख्याला होता, आता STच्या मुख्याला आला आहे. तर या पद्धतीने लक्षात घ्या. ठीक आहे. रॅले आयोगानं केलेल्या शिफारशीच्या आधारे विद्यापीठ कायदा आहे. त्याच्यानंतर लॉर्ड रिपनने हंटर आयोगाची स्थापना कशासाठी केली? आता पहिला मुद्दा शिक्षणाबाबतचा आयोग आहे हंटर. 1919 विचारला असता तर जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत असतं, पण हा 19 रिपनच्या कालखंडातला विचारतं, म्हणजे 82चा विचारत आहे. मग आता हंटर आयोग शिक्षणाबाबत आहे. आता शिक्षणाबाबतचं सगळं शिफारशी आहे. मग त्या आयोगानं महात्मा फुलेने काय सांगितलं होतं? उच्च शिक्षणावर भर द्यायचं की प्राथमिक? तो प्राथमिक शिक्षणावर भर देण्याची शिफारस केली होती. प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ते विद्यापीठ संबंध आहे का? नाही, विद्यापीठाचं असतं, विद्यापीठ संबंधित नाही. लक्षात. या ठिकाणी त्यांनी शिफारस केलेली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबाबत. त्या आयोगाची शिफारशी बघतानाच लक्षात येऊन जाईल. तर हे झाले शैक्षणिक आयोग.